नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक वैशाली कर्णेवार कोस्केवार या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत करते. तर विद्यार्थी मित्रांनो, 1991 नंतरचे जग हे आपलं पहिलं प्रकरण चालू होतं. त्यामधला भाग 5वा आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर यामधला बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद हा घटक आपण आज अभ्यासणार आहोत. तर बहुध्रुवीयता ही संकल्पना समजून घेण्यापूर्वी आपण या ठिकाणी द्विध्रुवीयता, एकध्रुवीयता या दोन संकल्पनांवर थोडक्यात प्रकाश टाकूया. याच्या आधी आपण यावर चर्चा केलेली आहे. तर द्विध्रुवीयता किंवा द्विध्रुवीय जग किंवा जगाचे द्विध्रुवीकरण दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जगात दोन गट निर्माण झाले. तुम्हाला माहित आहे ते दोन गट कोणते? सोव्हिएत युनियन आणि अमेरिका. तर या दोन गटातली स्पर्धा अतिशय तीव्र झाली आणि जगाची सरळ दोन गटात विभागणी झाली आणि या घटनेला जागतिक राजकारणामध्ये द्विध्रुवीकरण किंवा द्विध्रुवीयता असे म्हणतात आणि ते दोन ध्रुव म्हणजे सोव्हिएत युनियन आणि रशिया. त्यानंतर आहे एकध्रुवीयता. 1991 सोव्हिएत युनियनचं विघटन झालेलं आपल्याला दिसून येतं. संघराज्य व्यवस्था त्या ठिकाणी होती. छोटे छोटे राज्य ते स्वतंत्र झाले आणि सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि अमेरिकेच्या सर्वस्वाला, वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी दुसरी कुठलीही महासत्ता या ठिकाणी पुढे आली नाही. मग त्यावेळी जागतिक राजकारणामध्ये एकच ध्रुव शिल्लक राहिलं आणि जागतिक राजकारणामध्ये या घटनेला एकध्रुवीयता असे म्हणतात आणि ते एक ध्रुव म्हणजे काय? तर अमेरिका. सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यानंतर अमेरिका ही एकमेव महासत्ता बनली आणि त्यानंतर या घटकामध्ये आपल्याला बहुध्रुवीयता म्हणजे काय ते बघायचे. द्विध्रुवीयता म्हणजे दोन ध्रुव असलेली जागतिक राजकारण, जागतिक व्यवस्था. एकध्रुवीयता म्हणजे एक ध्रुव असलेली जागतिक व्यवस्था आणि बहुध्रुवीयता म्हणजे अनेक ध्रुव असलेली जागतिक विश्वरचना. तर आता हे कोणकोणते ध्रुव आहेत जे अमेरिकेच्या सर्वस्वाला आव्हान देण्यासाठी या ठिकाणी पुढे आलेले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. आता अमेरिका ही एकमेव महासत्ता बनलेली होती. अमेरिकेचा सर्वांगीण विकास या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. अमेरिकेच्या वर्चस्वाला, ताकदीला कोणीही आव्हान देऊ शकत नव्हते. त्यामुळे ती एकमेव महासत्ता म्हणून उदयास आली होती. म्हणून हे एक ध्रुव आज आपल्याला जागतिक राजकारणामध्ये दिसून येते. जागतिक राजकारणामध्ये आजही अमेरिकेचं स्थान महत्त्वपूर्ण आहे, पण या अमेरिकेच्या प्रबळ स्थानाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आव्हान दिले जात आहे किंवा दिले गेलेले आहे. त्यानंतर युरोपियन युनियन हे एक ध्रुव आज जागतिक राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असलेले आपल्याला दिसून येते. तर युरोपियन युनियन मार्फत युरोपात आर्थिक आणि प्रादेशिक एकीकरण झालेले दिसते. युरोपकडील एकूण 27 राष्ट्र एकत्र आले आणि त्यांनी त्यांचं आर्थिक आणि प्रादेशिक एकीकरण केलं. आर्थिक एकसंधता साधण्यासाठी युरो नावाचं चलन त्यांनी ठेवलं. एक चलन ठेवलं
आणि अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी या ठिकाणी युरोपियन युनियन आज आपल्याला दिसून येते. म्हणून हे एक ध्रुव. त्यानंतर चीन. तर चीनचा जर विचार केला लोकसंख्येच्या बाबतीत, भूप्रदेशाच्या बाबतीत, चीन अतिशय मोठं राष्ट्र आहे. म्हणून चीन देखील आज अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान करताना आपल्याला दिसून येते. अमेरिका प्रणित एकध्रुवीय जगास चीनने शक्तिशाली आव्हान दिलेले आहे. 1970च्या मध्यात डेंग शाओपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने उदारीकरणाचे धोरण स्वीकारून आर्थिक प्रगती साध्य केली आणि चीनने जगात प्रबळ स्थान प्राप्त केले. त्यानंतर चीनने वन बेल्ट वन रोड आणि चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर यासारखे महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यास सुरुवात केलेली आहे. तर वन बेल्ट वन रोड या धोरणाच्या माध्यमातून जगाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी चीनने केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर, चीन आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आर्थिक संबंध निर्माण व्हावेत हा एक प्रकल्प त्या ठिकाणी चीनने निर्माण केलेला आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी व्हिडिओ झाल्यानंतर मी या दोन्ही धोरणांविषयीची लिंक या ठिकाणी देत आहे आणि त्याविषयीची जास्तीची माहिती त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल. तर अशा प्रकारे चीनने आपले प्रभाव क्षेत्र निर्माण केले. मध्य आशिया आणि पूर्व आशिया या प्रदेशावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. आफ्रिकेत देखील प्रवेश करून शेजारी देशांपलीकडे प्रभाव पाडण्याची आकांक्षा दाखवली. दक्षिण चिनी सागरावर आपला हक्क सांगण्याकरिता चीन आपले नौदल व वायुसेना भक्कमपणे उभारत आहे. तर हे एक ध्रुव आज अमेरिकेच्या वर्चस्वास आव्हान देण्यासाठी निर्माण झालेला आपल्याला दिसून येते. त्यानंतर जपान. तर जपान हे राष्ट्र आज आपल्याला इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये उच्चांक गाठलेला आपल्याला दिसून येते. जपान राष्ट्रातील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन मुख्य शहरावर दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेनं अणुबॉम्ब टाकलेला होता आणि यामध्ये ही दोन्ही शहरं बेचिराख झालेली होती. त्या ठिकाणी काही काळापर्यंत जमिनीतून अन्नधान्य सुद्धा उगवत नव्हतं. तर अशा परिस्थितीत सुद्धा, प्रतिकूल परिस्थितीत जपान या ठिकाणी आपल्या जिद्दीच्या जोरावर उभा राहिला आणि आज महासत्ता होण्याच्या मार्गावर जपानची सुद्धा वाटचाल आहे. म्हणून हे एक ध्रुव आपल्याला दिसून येते. त्यानंतर रशिया. तर सोव्हिएत युनियनचाच वारसा म्हणजे आजचा रशिया. रशियाचा सुद्धा भूप्रदेश अतिशय मोठा आहे. रशियाने तेल आणि वायू निर्मितीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केलेली आहे. रशिया ऊर्जा स्त्रोतांची महासत्ता म्हणून उदयास आली आहे. हल्लीच्या काळात तेथे आर्थिक स्थैर्यामुळे राष्ट्रनिष्ठा जागृत होऊन लष्कराचा प्रभाव वाढलेला दिसतो. रशिया हा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO चा संस्थापक सदस्य असल्यामुळे मध्य आणि पूर्व युरोपात रशियाचा बऱ्यापैकी प्रभाव
कायम आहे असे दिसते. तर आज घडीला इंडो पॅसिफिक प्रदेशाचे महत्व वाढीस लागले आहे. त्यानंतर आहे भारत. चीन आणि भारतासारख्या देशामुळे झालेली आर्थिक वृद्धी, दक्षिण चीन महासागरातील संघर्ष, आसियानचे वाढलेले महत्व आणि पॅसिफिक प्रदेशात अमेरिकेला असणारा रस यामुळे या प्रदेशाचे महत्व आणखी वाढीस लागले आहे. भविष्यात भारताची या प्रदेशामध्ये भूमिका महत्वाची असेल. तर 1960च्या सुमारास प्रादेशिक सहकार्याच्या संकल्पनेचा आशियामध्ये प्रसार झाला. 1967 मध्ये आशियान नावाची संघटना झाली. त्यानंतर नाटो सारख्या काही संघटना उदयास आल्या. तर अशा प्रकारे हे जे बहुध्रुव आहेत ते बहुध्रुव आज आपल्याला अमेरिकेच्या सर्वस्वास आव्हान देत असलेले दिसून येतात. आज अमेरिका जगातील सर्वोच्च शक्तिमान राष्ट्र आहे ही गोष्ट खरी असली तरी जागतिक राजकारणात काही राजकीय आणि आर्थिक गट उदयास आले आहेत जे अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देत आहेत. या नव्या कालखंडात 5 जण महत्वाची भूमिका बजावत आहेत. ते म्हणजे अमेरिका, युरोपियन युनियन, रशिया, चीन आणि भारत. या देशामधील स्पर्धा तीव्र झाली आहे आणि यालाच बहुध्रुवीयता असे म्हटले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओवरून तुम्हाला बहुध्रुवीयता ही संकल्पना समजली असेल. त्यानंतर वन बेल्ट वन रोड हा चीनचा महत्वाकांक्षी प्रकल्प आणि चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर ज्याला सीपेक असे म्हटले जाते, याविषयी जास्तीच्या माहितीसाठी मी एक व्हिडिओ झाल्यानंतर लिंक पाठवत आहे. त्यावर तुम्हाला त्या धोरणांविषयीची जास्तीची माहिती या ठिकाणी मिळून जाते. तर अशा प्रकारे एकध्रुवीयता, द्विध्रुवीयता आणि बहुध्रुवीयता. तर आज जागतिक राजकारणामध्ये बहुध्रुवीयता असलेली आपल्याला दिसून येते. आणि ते बहुध्रुव कोणते? अमेरिका, भारत, रशिया, चीन, युरोपियन युनियन. यांच्यामध्ये आज स्पर्धा तीव्र झालेली आहे. कशासाठी? एक महासत्ता बनण्यासाठी. म्हणून कालांतराने हे जे ध्रुव आहेत ते अमेरिकेच्याही पुढं जाण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रकरणाच्या उत्तरार्धाकडे आपण वळलेलो आहोत. जवळपास हे प्रकरण संपत आलेलं आहे. एकच उपघटक या ठिकाणी राहिलेला आहे आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण तो उपघटक अभ्यासणार आहोत. तर घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.